वेलकम टू नीताज झोन. आज आपल्याला व्हेजिटेबल कोफ्ता करी करायचे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य सर्व भाज्या ज्या घरात असतील. बटाटा शिजवून खिसून घेतलाय, गाजर खिसून घेतलंय, कोबी खिसून घेतलाय, फ्लावर खिसून घेतलाय आणि हे ढबू मिरची मी मिक्सरवरच काढली आहे, अदरवाईज खिसून सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकले. धनेपूड 1-2 चमचे, जिरेपूड साधारण पाव चमचा, तिखट 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता हे भाज्यांचं थोडा ओलावा असतोच आणि बटाटा सुद्धा बाइंडिंगला आहे. थोडं डाळीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि छानसं मिक्स करून घ्यायचं. थोडे काजू घालते आणि सर्व मिश्रण छानसं एकत्र करून घ्यायचं आहे. अगदी बाइंडिंग होईल एवढं, अजिबात पाणी घालायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला आवडेल अशा आकारामध्ये कोफ्ते करून घ्यायचे आहेत, गोल लांबट. तेलामध्ये हे कोफ्ते डीप फ्राय करून घ्यायचे. अशा सोनेरी रंगावरती कोफ्ते छान तळून घ्यायचे. आपल्या कोफ्त्याची सेकंड बॅच तळून होतीये. तोपर्यंत हे करीचं सांगते. करीमध्ये खोबरं आहे, ओलं खोबरं, आलं, लसूण, काजू आणि टोमॅटो आणि थोडे 2 ते 3 वेलदोडे मी तळून ह्याच्यात घातलेत आणि त्याची प्युरी केलेली आहे. आता आपण करी करून घेऊयात. साधारण 2 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा आणि तमालपत्र. याच्यामध्ये ही जी प्युरी आपण केली आहे ती घालायची. ही प्युरी जी आहे ती छानशी भाजून घ्यायची. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, लाल तिखट पूड टाकायचं. आपल्याला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीनं. साधारण मी 1.25 चमचा तिखट घातलेलं आहे. थोडे धनेपूड आणि याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचंय. थोडं रंगासाठी मी तिखटावर तेल घालून घेतलंय. ते आता एकजीव छान असं भाजून घ्यायचं. थोडं उकळतं पाणी मी टाकणार आहे, पण आधी मसाला भाजून घ्यायचा. आपण जेव्हा कोफ्ता करी हॉटेलमध्ये खातो तेव्हा त्याला थोडीशी गोडसर चव असते. तर घरातल्यांच्या आवडीप्रमाणे थोडीशी साखर घालायची. आपले सर्व कोफ्ते तळून झालेले आहेत. अगदी कोफ्ते सॉस बरोबर सुद्धा खूप मस्त लागतात. तुम्ही पाहू शकता ह्या ग्रेव्हीला छानसं असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता ग्रेव्ही जी आहे ती बिलकुल रेडी आहे. याच्यात आपण थोडं पाणी घालूया. साधारण 1 अर्धी वाटी पाणी मी घालणार आहे. आता यामध्ये आपल्याला कोफ्ते सोडायचे. आता यावर घरची साय किंवा क्रीम घातलं तरी चालू शकेल. नक्की करून पहा. फॉलो नीताज झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.